समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या सगळ्या समाज माध्यमांनी इतकं पकडून ठेवलेलं आहे, आपण याच्या इतक्या कह्यात गेलेलो आहे की आपण जर थोडं थांबून विचार नाही केला तर आपण आपली मोठ्या प्रमाणामध्ये क्रयशक्तीचा आपला ह्रास होत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। आपल्या घरातल्या लोकांनी अशा काही एकत्रित कृती किंवा ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत की ज्यावेळेस आपल्याला मोबाईलची गरज भासली नाही पाहिजे। जेव्हा आपल्याला काही टार्गेट्स असतात, काही प्रोजेक्ट्स असतात, काही कंप्लिशन्स द्यायचे असतात विशेषतः विद्यार्थ्यांना, तर त्यावेळेस ही मोबाईलसारखी गोष्ट आपल्या संपर्कापासून दूर ठेवणं हाच एक महत्त्वाचा उपाय असतो। कारण आपण किती जरी निश्चय केला तरी एखादी नोटिफिकेशन्स वाचतात, आपल्याला मध्येच आपल्या नकळत आपण तो मोबाईल उचलला कधी आणि आपण त्यामध्ये वेळ घालवला कधी हे आपल्याला कळत नाही। अल्गोरिदम कुठल्याही सोशल मीडियाचं असं असतं की जो कंटेंट त्यांना दाखवायचा आहे किंवा ॲडव्हर्टायझर्स लोक जे आहेत त्यांना जो कंटेंट दाखवायचा आहे तो कंटेंट आपल्यापुढे एखादी क्लिप आपण चुकून बघितली तर वारंवार त्याच पद्धतीचा कंटेंट आपल्या समोर यायला लागतो। स्टॅटिस्टिक जर सांगितलं की आपण या मोबाईल पाहण्याचा जो वेळ असतो त्याच्या बाबतीत जर काही नियंत्रण ठेवलं नाही तर असं तपासणी अंती निदर्शनास आलंय की 2650 वेळा सरासरी हा मोबाईल आपण चेक करतो। नमस्कार। डिजिटल डिसऑर्डर आणि त्याचे वेगवेगळे परिणाम, मग ते शरीरावर असतील, मनावर असतील, आपल्या व्यक्तित्वावर असतील, तर ह्याची व्याप्ती किती खोलपर्यंत आहे हे आपण अगदी सविस्तरपणे भाग 1 मध्ये पाहिलेलं आहे। परंतु डिजिटल यूज, मग तो असेल इंटरनेटचा, वेगवेगळ्या सोशल मीडियाचा, हा वापर हा अपरिहार्य आहे। त्यामुळं वापर होतोय हे टाळायला पाहिजे असं नुसतं म्हणून उपयोग नाही आहे, तर त्याचा विवेकी पद्धतीने वापर कसा करायचा आणि ते करत असतानाच आपण त्याच्या आहारी कसं जायचं नाही आहे, हा महत्त्वाचा विषय आपण पार्ट 2 मध्ये समजावून घेणार आहोत। तर कुठल्याही प्रॉब्लेमची पहिली स्टेप किंवा कुठल्याही गोष्टीतून जेव्हा आपल्याला बाहेर यायचं असतं तेव्हा पहिली पायरी जर कुठली असेल तर तो व्याधी किंवा ती सवय किंवा ते व्यसन मला जडलेलं आहे हे मान्य करणं। कारण पहिल्यांदा होतं काय, डिनायल, माझ्यावर कंट्रोल आहे बाबा, मी व्यवस्थित पाहतो, मी जेव्हा पाहिजे तेव्हा बाजूला ठेवू शकतो, आणि असं म्हणणारीच व्यक्ती तासनतास अविवेकी पद्धतीने कुठलंही काही क्ल्यू नसताना, कुठलीही काही गरज नसताना तासनतास रील्स आणि शॉर्ट पाहण्यामध्ये व्यतीत करत असते आणि त्याला कल्पनाही नसते की आपण दिवसातला किती महत्त्वाचा क्रिएटिव्ह वेळ हा आपण याच्यामध्ये वेस्ट करत असतो। तर मगाशी म्हटलं तसं पहिला आहे तो म्हणजे स्वीकार। आजकाल माझ्यासहित असं म्हटलं तरी चालेल, समाजातल्या प्रत्येक व्यक्तीला या सगळ्या समाज माध्यमांनी इतकं पकडून ठेवलेलं आहे, आपण याच्या इतक्या कह्यात गेलेलो आहे की आपण जर थोडं थांबून विचार नाही केला तर आपण आपली मोठ्या प्रमाणामध्ये क्रयशक्तीचा आपला ह्रास होत आहे हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे। तर सगळ्यात महत्त्वाचं जर टार्गेट आपलं कुठलं असायला पाहिजे तर ती म्हणजे तरुण पिढी, विद्यार्थी, तरुण मुलं की ज्यांचं करिअर व्हायला लागलेलं आहे, ज्यांना पुढे जाऊन नागरिक व्हायचं आहे, स्वतःच्या पायावरती उभं राहायचं आहे। तर या मुलांवरती जे काही या सोशल मीडियाचं आक्रमण झालेलं आहे ही अतिशय चिंतेची गोष्ट आहे। त्यामुळं मुलांना आपल्याला जर सुधारायचं असेल तर आपल्यालाही त्यांना बोलण्याला, त्यांना सल्ला देण्यासाठी आपल्यालाही हक्क पाहिजे। तो हक्क कधी येईल, जेव्हा आपण मोठ्या मंडळींनी या समाज माध्यमांचा, मोबाईलचा वापर हा मर्यादित गरजेपुरता जर केला तर आपण त्यांना सांगायला आपल्या अंगी पात्रता आपण ठेवू शकू। नाहीतर काय, लोकासांगे ब्रह्मज्ञान, आपण जर त्याच पद्धतीने घरात आई कामावरून आली किंवा स्वयंपाक करत असताना व्हॉट्सअप पाहणं चालू आहे, वडील बाहेरून आले की पाय पसरून बसलेले आहेत आणि रील्स पाहत बसतायत, रात्री झोपायची वेळ झाली तरीसुद्धा आजोबा रील्स पाहत बसतायत, स्क्रोल करत त्यांचा वेळ रात्रीचा कसा जातोय, 11 कधी वाजतायत, 12 कधी वाजतायत हे कळत नाहीये। असं जर चित्र घरामध्ये असेल तर केवळ मुलांना तुम्ही मोबाईलचा वापर कमी करा हे सांगणं हे कधीही त्यांच्यामध्ये बदल घडवणारं होणार नाही। कारण ते समोर तेच पाहतायत की आपली घरची मंडळी जर या पद्धतीने वर्तन करतायत तर मुलं ही गोष्ट सगळी अनुकरण करत असतात। तर करायचं काय याच्यासाठी, तर आपल्या घरातल्या लोकांनी अशा काही एकत्रित कृती किंवा ॲक्टिव्हिटीज करायला पाहिजेत की ज्यावेळेस आपल्याला मोबाईलची गरज भासली नाही पाहिजे। कारण काय, जेव्हा नात्यांचं महत्त्व हे जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा हे महत्त्व कमी झालेलं आपण, मग आपल्याला शेवटी आनंद पाहिजे तर तो आनंद आपण ह्या छोट्याशा यंत्रामध्ये शोधायला जातो आणि मग आपला वेळ त्याच्यामध्ये जातो। त्यामुळे नातेसंबंध हे महत्त्वपूर्ण वाटणं एकमेकांचे, नवरा बायकोंचे असतील किंवा मुलांचे वडिलांचे असतील, आजी आजोबांचे असतील किंवा नातवंडाचे आजीचे असतील,
हे संबंध आपल्याला महत्त्वाचे जेव्हा वाटत नाही तेव्हा आपण वेगळ्या ठिकाणी आनंद शोधायला लागतो. त्यामुळे आपलं फॅमिली बॉन्डिंग हे सुधारणं हे महत्त्वाचं असतं. हा अतिशय महत्त्वाचा सल्ला याबाबत मी आपल्याला देऊ इच्छितो. तर अनेक छोट्या छोट्या गोष्टी असतात की अगदी छोट्या आपण म्हणू की 2 रॅकेट आपण घरामध्ये आणल्या, लहान मुलं आपण मुलांशी जर टेबल टेनिस घरामध्येच खेळायला लागलो, बॅडमिंटन खेळायला लागलो, पत्ते खेळायला लागलो, कॅरम खेळायला लागलो, अशा अनेक गोष्टी आहेत, चेस आहे, अनेक प्रकारच्या गेम्स आहेत. या मुलांशी तुम्ही जर लक्षपूर्वक खेळायला लागला तर मुलांना त्यातून गंमत निर्माण व्हायला लागते आणि त्यांचं आणि आपलं त्यामुळे बॉन्डिंग सुधारतं. मुलांना मोबाईलपासून काहीतरी वेळ सुटकारा नक्की मिळू शकतो. घरातली छोटी छोटी कामं असतील, मग बागकाम असेल, साफसफाईची कामं असतील, ही घरात आपण एकत्र करायची जर सवय ठेवली तर त्याच्यामुळं कुटुंबाचं याच्यामुळे साहचर्य वाढतं, एकात्मिकता वाढते आणि त्यामुळे या व्यसनांपासून आपण सुटकारा नक्की घेऊ शकतो. व्यायाम करण्यासारख्या गोष्टी असतील त्या एकत्रित करायची सवय ठेवा. वीकेंडला एखादा छोटा ट्रेक असेल किंवा पार्कमध्ये जायचं असेल तर सगळ्यांनी मिळून जायची सवय ठेवा. किंवा कुटुंबातल्या प्रत्येकाजणाकडंच काही ना काहीतरी कौशल्य असतं. कोणीतरी छान विनोद सांगू शकतं, छान पंच मारू शकतं, एखादी कविता, एखादा सुभाषित, एखादं गझल चांगली सांगू शकतं, कोणाचं पाठांतर चांगलं असतं, कोण छोटासा चांगला अभिनय करून दाखवेल, कोण छान गाईल. तर ह्या सगळे जे छोटे छोटे कलागुण असतात हे किमान पक्षी संध्याकाळच्या वेळेस आपण एकमेकांशी या गोष्टी जर शेअर करायला शिकलो तर आपल्याला रात्री पुन्हा हे खेळणं हातात घेऊन जागरण करायची वेळ आपल्याला नक्की येणार नाही आहे. आपलं फॅमिली बॉन्डिंग पण त्याच्यामुळे सुधारेल. किंवा अनेक याच्यावरती उपाय आजकाल सुचवला जातो की या व्यसनांपासून सुटकारा मिळण्यासाठी अनेक ॲप्स आलेली आहेत, त्याचाही वापर आपण इथं करू शकतो, पण त्याच्याविषयी मी फार काही बोलणार नाही आता. त्याचप्रमाणे जेव्हा आपल्याला काही टार्गेट्स असतात, काही प्रोजेक्ट्स असतात, काही कंप्लिशन्स द्यायचे असतात, विशेषतः विद्यार्थ्यांना, तर त्यावेळेस ही मोबाईलसारखी गोष्ट आपल्या संपर्कापासून दूर ठेवणं हाच एक महत्त्वाचा उपाय असतो. कारण आपण किती जरी निश्चय केला तरी एखादे नोटिफिकेशन्स वाचतात, आपल्याला मध्येच आपल्या नकळत आपण तो मोबाईल उचलला कधी आणि आपण त्यामध्ये वेळ घालवला कधी हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं आउट ऑफ साईट आउट ऑफ द माइंड हे एक तत्व आहे की जी गोष्ट आपल्या नजरेच्या टप्प्याच्या बाहेर जाते त्या गोष्टीची आपल्याला आठवण तेवढी येत नाही. त्यामुळे लॉक अँड कीमध्ये फोन ठेवून टाकणं किंवा आपल्या आईवडिलांकडे मोबाईल ठेवून देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांनी विशेषतः लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. किंवा इंस्टाग्राम यासारखं जे ॲप आहे, माझ्या मुलांनीही मला एक युक्ती कुठली त्यांनी अवलंबली होती परीक्षेच्या वेळेस, ते त्यांनी मला सांगितलं तेव्हा मला त्याचं खरंच कौतुक वाटलं की इंस्टाग्राम हे ॲप तरुण मुलांमध्ये अतिशय प्रिय आहे. तर त्यांनी ते ॲपच डिलीट करून टाकलं मोबाईलमधून. त्यामुळं त्याचा कुठलाच आपल्याला काही सुगावा राहत नाही, कुठली नोटिफिकेशन येत नाहीत आणि आपल्याला ते सारखं सारखं तपासायची गरज भासत नाही. तर तुम्हाला स्टॅटिस्टिक जर सांगितलं की आपण या मोबाईल पाहण्याचा जो वेळ असतो त्याच्या बाबतीत जर काही नियंत्रण ठेवलं नाही तर असं तपासणीअंती निदर्शनास आलं आहे की 2650 वेळा सरासरी हा मोबाईल आपण चेक करतो. आपल्याला कल्पनाही नसती की आपण हजारो वेळा आपण ही लॉक उघडत असतो मोबाईलचं आणि वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये आपण डोकावत असतो. तुम्ही विचार करा की किती आपला बहुमूल्य वेळ याच्यामध्ये आपण वाया घालवत असतो. तर आहे काय, शेवटी मनुष्याला आनंद पाहिजे. हा आनंद माणूस वेगवेगळ्या गोष्टींमधून शोधायचा प्रयत्न करत असतो. या छोट्या खेळण्यामुळं, इंटरनेटमुळं, समाज माध्यमांमुळं आपल्याला हे क्विक फिक्स किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणतात की मेंदूमध्ये आनंदाचं जणू उधाण निर्माण करणारे अशी काही हॉर्मोन्स असतात, ते निर्माण करण्याची क्षमता असलेला कॉन्टेंट हा समाज माध्यमांवर असतो. त्यामुळं आपण चुटकीसरशी त्याच्या कह्यामध्ये जातो. त्यामुळं जोपर्यंत आपण हा मेंदूला मिळणारा किंवा सवय झालेला जो आनंद आहे हा आपण इतर विधायक गोष्टींच्या माध्यमातून त्याला रिप्लेस करणार नाही तोपर्यंत मेंदू या व्यसनांपासून सुटका आपल्याला पाहू शकत नाही. हे कुठल्याही व्यसनाच्या बाबतीत खरं आहे. एखाद्याला दारूचं व्यसन आहे, सिगारेटचं व्यसन आहे, तंबाखूचं व्यसन आहे, त्याला या मेंदूला त्याच्या ज्या व्यसनाची किंवा त्यातून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सची मेंदूला जी सवय झाली आणि त्यामुळे मेंदूचं नेटवर्किंग तिथलं जे स्ट्रॉंग झालेलं आहे ते तुम्हाला रिव्हर्स करायचं असेल तर तुम्हाला त्या तोडीचा आनंद जोपर्यंत मेंदूला तुम्ही देणार नाही, कारण मेंदूला शेवटी आनंद पाहिजे आणि मेंदू हा लहान मुलासारखा आहे, त्याला चांगला आनंद कुठला, वाईट आनंद कुठला याचा विधिनिषेध नसतो. मेंदूला फक्त खुश राहायचं आहे, आनंदी राहायचं आहे.
तर त्याला वेगळा आनंद आपण द्यायला शिकलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला या डिजिटल जे काही आपलं ॲडिक्शन आहे त्यातून सुटका मिळू शकते. तर आपण ABCD असे त्याचे उपाय पाहूया की कोणकोणत्या गोष्टी आहेत की ज्या आपल्याला तितकाच उच्च कोटीचा आनंद देऊ शकतात, ज्यामुळं आपल्याला या व्यसनांपासून सुटकारा मिळू शकतो. तर सगळ्यात महत्त्वाचं टूल आहे ते म्हणजे एक्सरसाइज, व्यायाम करण्याची एक प्रकारची व्यायामाची सुद्धा एक वेगळी केमिस्ट्री आहे. जेव्हा आपण व्यायाम नियमित करायला लागतो तेव्हा मेंदूमध्ये आपल्याला फील गुड असा देणारं जे काही हॉर्मोन्स असतात, सेरोटोनिन असेल, डोपामाइन असेल, एन्डॉर्फिनसारखे पेन रिलीफ करणारे हॉर्मोन्स आहेत, या हॉर्मोन्सचा मोठा पूर आपल्या मेंदूमध्ये येतो. त्यामुळे हळूहळू जशी आपल्याला व्यायामाची सवय व्हायला लागते तसं आपल्याला या मोबाईलच्या ॲडिक्शनमधून निर्माण होणाऱ्या हॉर्मोन्सची गरज कमी व्हायला लागते आणि आपण ह्या वेगळ्या चांगल्या विधायक व्यसनामध्ये अडकायला लागतो. त्यामुळे आपल्याला पहिलं काय करायचं आहे, हे व्यसन सोडायचं असेल तर व्यायामाची आपल्याला नियमित सवय लावून घ्यायची आहे. निसर्गाच्या जवळ जाणं हा एक अतिशय दुसरा महत्त्वाचा याच्यावरचा उपाय आहे. कारण निसर्ग ही गोष्टच मुळी इतकी विशाल आणि इतकी उदात्त आहे की त्याच्यामध्ये आपण हरखून जातो आणि त्याचा जो आनंद आहे हा इतर क्षुद्र ज्या डिपेंडंट गोष्टींवरचा जो आनंद आहे त्याच्यापेक्षा शतपटीने श्रेष्ठ असतो. त्यामुळे आपल्याला या गोष्टींपासून सुटकारा मिळण्यासाठी वेगवेगळे सहली असतील, ट्रेक्स असतील, छोटे ट्रेल्स असतील, ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असतात. योग किंवा मेडिटेशन, ध्यान या ज्या गोष्टी आहेत याच्यावर सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती संशोधन झालेलं आहे. तर थोडक्यात मी तुम्हाला मेंदूची एक रचना मूलभूत सांगतो की आपली जी 3 स्तरांवरची मेंदूची रचना आहे. एक असते ती म्हणजे लिम्बिक सिस्टीम की जी अतिशय प्रायमरी स्वरूपातली, आपलं जे एक्झिस्टन्स असतं, आपल्या ज्या बेसिक ज्या गरजा असतात म्हणजे आहार, निद्रा, मैथून यासारख्या ज्या गोष्टींच्या बाबतीतली जी कार्य जिथून नियंत्रित केली जातात किंवा आपला इगो आहे, आपला अहम आहे, हा सगळ्या गोष्टी या लिम्बिक सिस्टीममध्ये असतात. ह्या आदिम मेंदू असं म्हणता येईल की त्याच्यामध्ये ह्या गोष्टी सगळ्या सुप्त अवस्थेत असतात. नंतरचं पुढचं स्टेशन असतं ते म्हणजे कॉर्टेक्स आणि त्याच्या पुढचं जे असतं ते म्हणजे न्यू कॉर्टेक्स. जसा मनुष्याची उत्क्रांती होत गेली, आपण प्रगत होत गेलो, जास्त विचारी होत गेलो, तसं आपला हा मेंदूचा पुढचा भाग आहे हा रॅशनल थिंकिंग किंवा योग्य अयोग्य गोष्टी कुठल्या तर्क करणं किंवा हितकारक अहितकारक कुठल्या गोष्टी आहेत, श्रेयस काय आहे, प्रेयस काय आहे, याचा जो विवेक आहे हा सगळा आपला प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये असतो. जेव्हा आपण मेडिटेशन करतो, योग करतो, तेव्हा आपली वृत्ती जी आहे ही लिम्बिक सिस्टीमपासून वर जात आपली मनस्थिती किंवा आपलं कॉन्सन्ट्रेशन हे प्रीफ्रंटल कॉर्टेक्समध्ये तिथून आपलं जास्त केंद्रित व्हायला लागतं आणि त्यामुळं आपल्याला व्यसनांपासून सुटकारा मिळतो. या क्विक फिक्स किंवा इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनची आपल्याला गरज लागत नाही आणि आपण यापासून दूर जातो. त्यामुळं उच्च दर्जाचा निर्भेळ विधायक असा जो आनंद आहे हा मेंदूला त्याची एक चुणूक आपल्याला या योगाच्या माध्यमातून मिळत असते आणि त्यामुळे यातून आपल्याला सुटकारा होतो. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं मग व्यायाम असेल, योग असेल, प्राणायाम असेल, ट्रेकिंग असेल, छोट्या सहली असतील, सहजीवन असेल, मैत्री असेल, या सगळ्या गोष्टीतून काय होतं तर आपलं बोर होणं थांबतं. आळस किंवा बोर होणं, आजकाल बघा लहान मूलसुद्धा म्हणतं की आई मला बोर व्हायला लागलं. हे लहान मुलांच्या सुद्धा तोंडामध्ये पालुपद असल्यासारखं आहे आणि ही बोर जेव्हा होतं तेव्हा मेंदू काहीतरी क्विक फिक्सच्या शोधात असतो आणि मोबाईलसारखं दुसरं कुठलंही माध्यम नाही आहे की जे आपल्याला ही किक द्यायची ज्याच्याकडे क्षमता आहे. त्यामुळे जसं आपलं बोर होणं थांबेल तसं आपल्याला या मोबाईलसारख्या गोष्टींचं ॲडिक्शन आहे हे कमी व्हायला लागतं. त्यामुळं आनंद हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात. केवळ एखादा हिंसक काहीतरी क्लिप पाहिली किंवा सतत काहीतरी कॉमेडी शोज एखादा पाहिला किंवा काहीतरी सिनेमाच्या रील्स पाहिल्या, शेअर मार्केटच्या गोष्टी पाहिल्या, यामुळेच तुम्हाला आनंद होतो असं नाही, तर अनेक प्रकारचे वेगळे सुद्धा आनंद असतात. ही ओळख लहान मुलांना तुम्ही जर करून द्यायला लागला तर त्यांना वेगळ्या पद्धतीचा आनंदाच्या शोधामध्ये त्यांचे ते मार्ग चोखंदळायला सुरुवात करतात. मग तो इंटेलेक्च्युअल आनंद असेल, काव्य असेल, शास्त्र असेल, विनोद असेल, संगीत असेल, दर्जेदार साहित्य असेल, यासारख्या गोष्टींची ओळख मुलांना तुम्ही प्रयत्नपूर्वक केली पाहिजे. पालकांनी सुद्धा या गोष्टींचा अवलंब केला पाहिजे, म्हणजे तुमची मुलं या छोट्या चुकीच्या आनंदाकडे वळणार नाहीत. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायला पाहिजे.
तर आपण पहिल्यांदाच सांगितलेले की आता ही डिस्करेज करण्याची गोष्ट नाही आहे की एखाद्या मुलाचा मोबाईल हिरावून घ्या, त्याला इंटरनेट वापरायला परवानगीच मिळणार नाही, अशा पद्धतीसुद्धा या इररिलेव्हंट आहेत. कारण सगळं जीवनच हे आपलं जणू हे इंटरनेटवर अवलंबून झालेलं आहे. तर आपल्याला चूजी किंवा विवेकी वापर कसा करायचा हे आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे. कारण काय, आजकालचे आपल्याला माहिती की अल्गोरिदम कुठल्याही सोशल मीडियाचं असं असतं की जो कंटेंट त्यांना दाखवायचा आहे किंवा ॲडव्हर्टायझर्स लोक जे आहेत त्यांना जो कंटेंट दाखवायचा आहे तो कंटेंट आपल्यापुढे एखादी क्लिप आपण चुकून बघितली तर वारंवार त्याच पद्धतीचा कंटेंट आपल्यासमोर यायला लागतो. माझं व्यक्तिमत्व काय आहे, माझी आवड निवड काय आहे, याचा काहीही कंट्रोल आपल्याकडे राहत नाही आणि आपण त्याच पद्धतीच्या क्लिप्स असतील, रील्स असतील, ह्या माइंडलेस पद्धतीने आपण त्या पाहत राहतो आणि आपण पाहता पाहता किती त्याच्या कह्यात गेलेलो आहोत आणि आपण किती बहुमूल्य वेळ गेलेला आहे हे आपल्याला कळत नाही. त्यामुळं जर तुम्हाला समाज माध्यमांना फॉलो करायचं असेल तर जरूर करा, परंतु आपल्याला आवडीचा भाग कुठला आहे अशा पद्धतीच्या ग्रुपशी आपण ॲसोसिएट राहा. तुम्ही एखादं चांगलं गीत ऐकलं, ऐका, चांगला विनोद ऐकला तो पहा, चांगल्या क्लिप्स पहा, चांगलं पेंटिंग पहा, पण त्या गोष्टी माझ्या जीवनामध्ये काय बदल करू शकतात हे सुद्धा तुम्ही पाहिलं पाहिजे. नाहीतर पाहिलं दिलं सोडून या पद्धतीने करण्यामध्ये काही अर्थ नाही आहे. तर माझ्या व्यक्तिमत्व विकासासाठी या गोष्टींचा कसा उपयोग होतो हे जर आपण पाहिलं तर समाज माध्यमांसारखं अत्यंत परिणामकारक आणि अत्यंत उपयोगीसुद्धा माध्यम नाही हे आपण नक्की सांगू शकतो. कारण ह्या गोष्टींमुळे मी माझ्या जीवनामध्ये सुद्धा विधायक बदल करू शकतो. त्यामुळे त्या पद्धतीचा कॉन्टेंट हा आपण मर्यादित ठेवावा, त्या गोष्टी आपण फॉलो कराव्यात आणि त्या गोष्टींचा आपल्या जीवनामध्ये कसा उपयोग होईल हे जर आपण पाहिलं आणि त्या पद्धतीने आपण गोष्टींना आपण मर्यादा घातली आणि तेवढ्याच गोष्टींचा प्रवेश आपल्या समाज माध्यमांच्या विषयामध्ये ठेवला तर यासारखं दुसरं उपयोगी त्याचं वापर पण नाही असं आपण म्हणू शकतो. तर या पद्धतीने आपण त्याचा अत्यंत विवेकी पद्धतीने सर्वजण वापर करून घेऊया आणि केवळ डिजिटल डिसऑर्डर्स यापर्यंतच हा विषय मर्यादित न ठेवता आपणालाही तो उपयोग चांगल्या पद्धतीने करून घ्यावा असं मला या निमित्ताने सांगायचं आहे. आपणाला सुद्धा काही या बाबतीतल्या समस्या असतील तर आपण कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहू शकता किंवा यावर विजय मिळवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या हे मलाही ऐकायला नक्की आवडेल. धन्यवाद.